बरं का? हां. नाही नाही मला काय म्हणायचं की आपल्या ह्याच्यातली तालुक्यातली जी अशी जुनी माणसं आहेत जी चांगली माणसं आहेत अशी नाव घेण्यासारखी कोणकोणती माणसं आहेत? नाव घेण्यासारखी माणसं तसा प्रामाणिकपणाने अतिशय योगदान देणारी निस्वार्थ भावनेनं हां. जीवन जगणारी धुळाजी जुंबल साहेब एक, धोंडी साहेब अण्णा, हां ही दिगंतीचे, परत या आटपाडी तालुक्याचे भागीरथी बाबासाहेब देशमुख, दादा, दुसरी अण्णासाहेब लेंगरे. हां हे अतिशय निस्वार्थ भावनेनं ज्यांना स्वतःला पैसा कधी एसटीला नसायचा इथपर्यंत दुर्दैवी माणसं ते. हां. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तर अशा त्यागातून शेटपळची तसा विचार केला तर विठ्ठलांना, सीताबापू, हां ही मंडळी, तुमच्या करगणीचा विचार केला तर ते अण्णासाहेब पत्की, हां ते सुद्धा स्वतः त्याग करणारी माणसं. हां म्हणजे ना फायदा कधी ह्यांच्या आयुष्यात त्यांना कधी कुठलं 2 रुपये मिळवावं ही वासनाच नाही. जनतेच्या हितासाठी धडपडणारे माणसं. हे आता तसा विचार केला तर ह्याच्यात सुद्धा ही जास्तीत जास्त म्हणजे कसं आता कातुरे वगैरे जे धरायची, मार्तंड अण्णा म्हणून एक जुने होते, मार्तंड अण्णा, तुमचं वगैरे म्हणून एक होती जुनी, अशी जुनी कार्यकर्ते. मग विभूतवाडीचा विचार केला तर तुमचा पाहुणे एक सरपंच होते म्हातारे वयस्कर पेटा वगैरे का त्यांचा मुलगा आता सध्या ह्याच्यात आहे कुठं दत्ता पाहुणे म्हणणारा चेबीत आहे त्यांचं संस्थेत. तर तो त्यांचेही वडील असे अगदी दत्तात्रय पाहुणे म्हणा हे अशी काय बरीच जुनी माणसं गर्डीजी. हां पुढे. तर अशा जुन्या माणसाची अजूनही आठवण येते की स्वतःच्या पदरच्या पैशानं. आता धोळासाहेब जंबलाचं एक उदाहरण तुम्हाला सांगायचं तर लिंगिवऱ्याला बंधारा व्हावा आणि मी त्यावेळेला 72च्या पासून ह्या तालुक्यातून सगळ्या सायकलनं फिरवलेला माणूस आहे. तर त्या ह्याच्यात ज्या वेळेला आमचं या ऑफिसमार्फत बंधाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला लिंगिवऱ्याचा तर यार्टिक म्हणायची, मापदंडात बसायचं नाही. अधिकारी म्हणायचे हे जंबलसाहेब हे काही मापदंडात बसत नाही. ते मंत्रालयातनं शिथिल झाल्याशिवाय त्याचा मापदंड कमी केल्याशिवाय किंवा वाढवून दिल्याशिवाय आपल्याला काही करता येत नाही. आमच्या हातात काय नाही. मापदंड याचा अर्थ काय तर त्या ERR इकॉनॉमिकली रिटर्न रिपोर्ट असावा लागतो. जेवढा प्रकल्पाला खर्च आहे त्याच्या निदान कमीत कमी 50 वर्षात तरी आपली रिकव्हरी व्हावी. त्या एखादा प्रकल्प एक समजा 50 लाख असेल, कोटीचा असेल किंवा 2 कोटीचा असेल तर त्याची 5-50 सरकारला उत्पन्न वाढलं पाहिजे. त्याच्यापासून जनतेचं उत्पन्न हे सरकारचं उत्पन्न, असं काही वेगळं नाही. उत्पन्न म्हणजे दुसरं तिसरं नाही. तर सरकारचं धोरण काय की जनतेचं जर हित होत असेल तर ते सरकारचं हित आहे. ह्या धोरणातून ते मापदंड त्यांनी ठेवलेलाच आहे. एखादा कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर त्याच्यापासून जनतेकडून आपल्याला जो फायदा मिळेल ते सरकारचा फायदा आहे. अधिक धान्य पिकवण्याच्या उद्देशानं ज्या योजना विकासाच्या योजना त्या विकासाच्या योजनेसाठी असं पटवून अधिकारी समजावून सांगायची. पण त्यामुळं मापदंडाला काय करायचं तर मग ही जाऊन मंडळी काय करायची, अण्णासाहेब लेंगरे, धुळासाहेब जंबल म्हणा, बाबासाहेब देशमुख म्हणा, इथली जी मंडळी तालुक्यातली बरीचशी तिथं जाणार दादांच्याजवळ, वसंतदादांच्याजवळ आणि त्यांना ती अधिकाऱ्यांना दादा बोलवून घ्यायची. दादा बोलवून घ्यायचे. मापदंड तुम्ही ही अशी माणसं तरपडून किती दिवस मारणार, त्यापेक्षा मापदंड तुमच्या हातात आहे. ती मनानं तुम्ही मापदंड कमी काय वाढवायचं कमी करायचं तुमच्या हातात आहे. म्हणून काय तुम्ही जनता मारता का, असं इथपर्यंत ही केल्यानंतर पुन्हा ही प्रकल्प बसू लागली. आता त्यात ही तसा विचार केला अनिल भाऊ म्हणा ही मंडळी अतिशय निस्वार्थ ह्यानं बाबासाहेब दादा म्हणा अशी बरीचशी मंडळी काय झालं आहे निस्वार्थ भावनेनं जीवन जगली आणि त्यांनी ती
राजकीय स्वतःचं अस्तित्व न दाखवता विकासाचा ध्येय धोरणच ह्या लोकांनी डोळ्यापुढं ठेवलं आणि यातून ही आपली प्रगती होत चाललेली आहे. ह्याला मूळ कारण म्हणजे त्यांचा निस्वार्थ भाव त्यातून दिसून येतं. मी आता गेली रिटायर होऊन मला 15 वर्षे होत आली आता जवळजवळ. माझा 73-74 वर्षाचं वय आहे. पण मला जी काय त्यावेळच्या अवस्थेत मला ही जी मंडळी दिसली ती अतिशय म्हणजे निस्वार्थ आणि त्यागी वृत्तीनं जीवन जगलेली माणसं. एस टीला सुद्धा एक वेळेला पैसा नसायला. बरं. तर त्या एस टीला पैसा नसताना कोणाला तर एखाद्या बड्या माणसाला गाडीत घालायचं. उदाहरणार्थ इथं पूर्वी नाना पाटील असायची, ते कॉन्ट्रॅक्टर होते. तर त्यांनाच आपलं म्हणायचे बाबा तुमचं बी काम करू आणि आमचं बी काम होईल, आम्हाला तुम्ही तिथं न्या. मग त्यांच्या गाडीत बसून जायचे आणि तिथे सरकारी कामं मंजूर करून आणायची मंत्रालयातनं जाऊन. इतकं त्यांचं म्हणजे स्वतःला पैशाचा पत्ता नसायचा आहे काय. तर ह्या अवस्था या लोकांनी त्यागी वृत्तीने जीवन जगले म्हणून आज हा एवढा मोठा आपण विकास बघतोय. ह्याला मूळ कारण म्हणजे त्यांचं काहीतरी योगदान जिथं जाईल तिथं प्रत्येकाला काय असते, कोणाला तरी स्वतःला दुसऱ्यासाठी झटणाऱ्या माणसाला स्वतःला मारावं लागतं. एक निसर्गाचा नियम आहे. बाबासाहेब दादांच्या बाबतीमध्ये काय एखादा अनुभव सांगाल? बाबासाहेब दादांच्या माझ्याकडं अक्षरशः तुम्हाला सांगायचं, शेंडगेवाडी असो, गोरडवाडी तलाव असो, 5-5 हजार माणसं गोळा व्हायची. तर तुम्हाला सांगायचं ती माणसाला कशासाठी? तर कामाला घ्या म्हणून. कसली ही दुष्काळी कामं, दुष्काळी कामात ही माणसं अक्षरशः मस्टर अधिकारी काय करणार, मस्टरच्या खाली रेग वाढणार, सांडवले म्हणजे तुम्ही ते मस्टर कारकून म्हणून हे काम केलेलं. मस्टर कारकून म्हणजे काम करून ही 72च्या दुष्काळापासून ते 74च्या रोजगार आणि 74-75 रोजगार वगैरे मिळत नव्हता त्या टायमाला. त्यावेळेची गोष्ट आहे. हातानं माणसं खांदून भरून पाट्या टाकायची, तलाव तयार करायची. त्यावेळेला मशिनरी कसली बघायला नव्हती कोणा. सरकारशिवाय पिवळी वाहनं जी काही शासकीय वाहनं फक्त सरकारकडं असायची. आणि ही पाझर तलाव जे आटपाडी तालुक्यातली जी झाली त्यात आता निंबवड्यासारख्या ठिकाणी मारुती मास्तरसुद्धा म्हणजे बरेच आता काय माझ्या स्मरणात असणारी मंडळी सांगतो तरीसुद्धा मधनात आठवतं आहे म्हणून सांगतो. मारुती मास्तरसुद्धा निस्वार्थपणानं जीवन जगले. कारण अशी त्यागी वृत्ती. तर ह्या बाबासाहेबांच्याकडं माणसं कामाला घेऊ नका म्हणून अधिकारी कामावर मला रेग वाढायची की बाबा ना इथून पुढं चाटवली तुम्ही माणसं वाढवू नका, घेऊ नका, कारण ही कपॅसिटी एवढ्या कामाची नसताना तुम्ही बसून पगार तुम्हाला द्यावा लागेल. तर जी जबाबदार तुम्ही राहाल अधिकारीवरची म्हणायची. तर त्यावेळेला माणसं अक्षरशः बसून कुठं जायचं तर वाड्यात, बाबासाहेबांच्या वाड्यात जायचे. तर हे वाड्यात जात असताना तिथे गेल्यानंतर दादा खोटायचं म्हणून की पोपट गोसावी आणि मौला चाचा असायचा त्या ह्या वाड्यात शेवेला. तर दादा कुठे तर दादा सांगायला गेले, दादा कुठे गेले, मुंबईला गेले. मग आले आधी माणसं मुक्कामाला असायची. त्या घरात अक्षरशः कायमची धून पेटलेली असणार. कधीही कुठला माणूस आला आहे उपाशी कधी घालवला नाही त्यांनी. त्या वाड्यातनं उपाशी माणूस असा कधीही गेला नाही. एक त्यांचं अन्नदान योगदान त्या आणि उत्पन्नाची बाजू तर झिरो. वास्तवता तसा विचार केला का तर या परिस्थिती असं दुष्काळ पडलेला असायचा. तर त्या अवस्थेत ही सगळी दुनियाच दुष्काळ असायचं म्हटल्यानंतर त्यांनासुद्धा काही थोडीफार झळ बसलेली असणार नाही असं नाही. तरीसुद्धा ही लोक 20-20, 25-25 झुंडी आल्या का वाड्यात बसायच्या. असेल ती भात पिठलं खाऊ घालायची, भात भाकरी खाऊ घालायची. पण कधीही माणूस त्यांच्या पश्चात उपाशी कधी त्या वाड्यातनं गेला नाही. हे त्या वाड्याचं खास वैशिष्ट्य आहे. आणि त्यावेळेच्या अजून आठवणी. मग सकाळी उठून दादा रात्रीचे यायचे, अरे ही कोण काय बसली पोपटला, कारण ही नंतर मला कळायचं ना सकाळी. असं जर रात्रीचं माणसं येऊन बसली ती काय तुम्ही चाटवले, कामाला माणसं घेतली नाही ती. पोपट तर म्हणणार, मावला त्याच्या म्हणणार, माणसं कामाला घेतली नाही. तर काय तर मी सरळ मास्टर घेऊन जायचा, दाखवायचा, दादा भैया साहेबांना दाशेरे ओढल्या नाही तर तुला पैसे भरावं लागतील. असं म्हटलं का झालं. तुझा साहेब कोण आहे, तर मेसर साहेब आहे. मग मेसर पोपट तो आता साठवल्याकडे झाला, मौलाच्या
जाऊन त्या मेहतर साहेबाला बोलवून आणा. मग मेहतर साहेबाला बोलवून आणलं का मेहतर साहेबांनी काय करायचं, मग दिवसभर बसलेल्या लोकांची त्या दिवशी हजेरी लावायची. का तर नावेलाच असायचा, कारण परिस्थितीच अशी अनुकूल परिस्थितीच अशी दुर्दैवी दुष्काळी, त्यामुळं त्या लोकांना पर्यायच नव्हता. तर त्या अशा अवस्थेत 20-20, 25-25 माणसं त्या वाड्यात पिठलं भाकरी खाऊन ढेलत झोपायची. आणि दादा आले का ती म्हणायचे, बाबा यांना जीव खाऊ घातलं का, चौकशी करायची आवडलं तर हे मग पोपट आणि मौला म्हणणार नाही त्यांना ही केली. आता काय बाबांना उठू नका, झोपा तुमच्या तुम्ही सकाळी उठून, सकाळी आणखी चहा पान त्यांचं करायला. मग कुणी माणसं कामाला गेली नाही, त्या चांडोल्यानं घेतली नाही. हां, ते माणसं सांगायचं चांडोल्यानं कामाला घेतली नाही, चांडोली साहेबांना कामाला घेतली नाही. झालं मग जा रे बाबा, कोणतरी मला तू जाऊन बोलवून आणला. त्यावेळेला मला सकाळी कामावर जायचं असायचं, बरोबर 8ला हजर व्हायचं. 6ला माझी आपलं 6-7ला आंघोळ होऊन मी तयारीत असणार. एवढ्यात मी बाहेर पडणार, एवढ्यात मौला नाही तर पोपट दोघापैकी कोणतरी यायची. आणि दादाने वाड्यात बोलवलं आहे तुम्हाला, वाड्यात बोलवलं आहे म्हटलं का मला वाटायचं काय भानगड, माझ्याकडं काय चुकलं का काय. मी पण घाबरून जायचा. तर मी गेलो बघतो तर अरे ही माणसं काय कामाला गेलं. अहो दादा हे बघा, ही मस्टरला रेगच खाली ओढल्या, माणसं खाली नावं घेऊ नका म्हणून सांगितलं. तुम्ही कशी काय घेता, इथनं अवस्था तयार व्हायची. मग त्या मौलाच्या त्याला कोणा पोपटला पाठवून द्यायचा, मेहतरला बोलवा, त्या आमच्या साहेबाला बोलवा. झालं मग ती बोलवली का, अहो ही माणसं बसून यायची. तर त्या लोकांना परत ते साहेब म्हणायचे, कालची हजेरी चांडवली लावून टाका, पर्याय नाही दुष्काळात. मग बसून आमच्या तुमच्याकडे होती का, तर हो बसली होती मला, ती सरळ इकडं आलेली वाड्यात. आणि तो दिवस अशा परिस्थितीत त्या लोकांनी म्हणजे बाबासाहेब दादांनी सुद्धा इतकं गोरगरिबांच्यासाठी प्रयत्न केला, धडपड केली, निस्वार्थ आणि सात्विक वृत्तीची माणसं म्हणायला काय हरकत नाही. सात्विक वृत्तीची माणसं, त्यावेळेला गोरगरिबाची जाण असणारी माणसं. अण्णासाहेब आमदार होते, अण्णासाहेब लेंगरे आमदार साहेब होते. अशा मंडळींना अण्णासाहेबांचा काय अनुभव, अण्णासाहेबांच्याकडे बी ही तर जिथं बी कामावर नाही असं गेलं तर लोक गोरगरिबांना सांभाळून घ्या रे बाबांनो आणणार ये. तर त्या वेळेला आम्ही ऐकायचं तर ती काही वेळेला त्यांचं ती दट्ट्या असायचा, नाला बंडिंगचा बोजा असायचा, त्यासाठी प्रयत्न करतो म्हणायचे. त्यांच्यात आपापसात चर्चा झाल्या. चावडीतनं नाला बंडिंग बोजासुद्धा ती कमी करून घेतला अण्णासाहेबांनी. नाहीतर त्यावेळेला 7-12ला नाला बंडिंग बोजासुद्धा होता. तर त्या अण्णासाहेब नाना आम्ही म्हणतो त्यांना, आता ते वयानं आमच्यापेक्षा फार मोठे, पण त्यावेळेस मी ऐकायचं की नाला बंडिंग बोजा आपल्याला कमी करायचा आहे, वसंतदादांच्याकडे जाऊया, पण सगळ्यांनी चर्चा करूया. ही त्यांचे आपापसातल्या चर्चासुद्धा मी ऐकायचं. त्यामुळं वाटायचं की खरंच ही माणसं त्यावेळेची किती म्हणजे दुसऱ्यासाठी झटणारी, दुसऱ्यासाठी त्याग करणारी, स्वतःला तर एसटीला पैसे नसणार इतकी म्हणजे काय म्हणायचं त्याला परिस्थिती असताना, प्रकृती प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी टक्कर देऊन जनतेची खरोखर सेवा केली. पण त्या मानानं आता जमाना असा सगळा बदललेला आहे. काळ आहे तर मेन महा मानायचं ना आपलं आहे त्यात समाधान मानायचं, याच्यापेक्षा दुसरं काही नाही. आता कोणाला काय बोलायचं नाही, का तर हव्यास वाढत चालला. आता माझं काय त्या वेळेला साहेबाकडे यायचं झालं तर मी सायकलवरनं सगळा तालुका मी फिरलेला माणूस आहे. एखादा निरोप कोणाचा आला का सायकलवर धापा टाकत यायचं आणि रिपोर्ट द्यायचं. आणि आता काय मोबाईलवर लगेच पटकन चांडवलं या म्हटलं का या, इतकी सुविधा वाढलेली आहे. आणि टेक्नॉलॉजी वाढत चालली, तंत्रज्ञान वाढत चाललं. अशा काळाच्या ओघात ज्या काही परिस्थिती परिवर्तन आणि प्रगती ज्याला म्हणायचं ते वाढत चाललेली आहे. काळ आपल्यासाठी थांबत नाही. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. नव्या माणसाबद्दल काय तर सांगा. नव्या माणसाने निस्वार्थ जीवन जगायला शिकावं हीच माझी वैयक्तिक, कारण मी आता वास्तविक तसा विचार केला तर आज मला
73 संपून 74 लागते तर मी त्या प्रामाणिकपणाची कुठल्याही तालुक्यातल्या व्यक्तीला जर विचारलं जुन्या माणसाला जवळ 60% माणूस आज संपलेला आहे त्यातलं 72च्या दुष्काळातला 60 ते 70% माणूस आज काळाच्या पडद्याआड गेलेला आहे. हा निसर्गाचा शेवटी नियम आहे. आम्ही जर काय चिरंजीव काय तो भाग वेगळा आहे पण म्हणण्याचा हेतू काय की जुनी जी माणसं आणि आता ज्या ह्याच्यात जमीन आसमानचा फरक झालेला. आता प्रत्येक गोष्टीला वाहन सायकलवर आता कोणाच्याही प्रवासात बघतोय तर कोणालाही सायकल कधी कोणी वापरली नाही. ही एक खंत का तर पेट्रोल प्रत्येक घटका का तर हा काळच बदलत चालला आहे. त्याला मूळ कारण काय तर त्या माणसाला वेळ नाही. वेळेला माणूस आता सध्या ही संयम न राहिलेला नाही. पूर्वीच्या काळी एवढ्या सुविधा नसताना सुद्धा गोडवा एक प्रकारचा होता, माया होती, ममता होती. पण आता ती ममता बघायला राहिली नाही. माणूस पैशाच्या मागे लागलेला आहे आणि स्वतःहून अल्पायुष्य होत चालला. ही एक मला आता ज्या नव्या माणसाची खंत वाटते. नको ते फास्ट फूड वगैरे अमुक तमुक खाण्यात चाललं आहे. पहिलं असेल ती बाजारीचा भाकरी खारडा खाऊन आम्ही जगलेली माणसं. पहिले चोंगडं बांधायचं ना आपलं कुठं तरी काम करायचं आणि तिथं जाऊन खात बसायचं. इथनं मी बेवघाटचा पाझर तलाव केलेला माणूस आहे सायकलवरनं आणि ती बेवा रस्त्यावरची कामं माझ्याकडे असायची. 8 वाजता बरोबर मी तिथं रस्त्यावर काम करायचं त्या सायकलवर जाऊन तिथं. तर त्यावेळेला काय 10 पैशाला चहा 15 पैशाला मिसळ असायची. तर त्या भेवघाटात माणूस साच्या पुढं थांबत नव्हतं. सगळं भोंडं माळ असायचं आणि त्या पाझर तलावावरनं खाली उतरताना तिथंसुद्धा मला काय काय वेळेला सायकल पंक्चर व्हायची. चालत त्याचं पंक्चरला दुकानंसुद्धा वाटायला कोणाला नसायची. मग गोंबीवाडीत एक कोणतरी असायचं त्याच्या मागं लागायचं ती 4 आण्याला पंक्चर काढून द्यायचं आणि आमच्या सायकलला भाडे किती 8 आणे आणि पंक्चर अडवून गेला 4 आणे घ्यायला. इतके अवस्थेत प्रतिकूल परिस्थितीतून टक्कर घेत इथपर्यंत आपण आलो आहे. आणि अजून चालायचंच. निसर्गाचा नियम आहे, बदलत जाणार. आणि आताच्या मुलांनी किंवा पिढीनं जास्तीत जास्त कष्टाला प्राधान्य द्यावं. नाहीतर या साखर पैशाच्या मागं लागला का साखर खाते माणूस. साखर होते ही एक दुर्दैवाची गोष्ट आहे. जो पैशाच्या मागं लागतो त्याला साखर होते ही एक माझा एक स्वतःचा काय निष्कर्ष आहे अनुभवाचा. हां बी पीचा ते टेन्शन पैसा मिळवायसाठी बी पी वाढते का तर शेजाऱ्याचं सरी घातली का मला बी वाटते की तसंच घालावं. मग रेसमध्ये उतरू नका. कष्टाला किंमत द्या आणि पाठच उठून डांगा टाकण्यापेक्षा रानावानात कामं जर केली कष्ट केलं तर काय आणखी तुम्हाला जास्त त्याचा फायदा होईल. झाडाझुडपाला पाणी देत बसला केला. पूर्वीच्या काळी इतकी कष्ट करणारी जनावरासारखे कष्ट करायची माणसं. त्याला अंगाला कपड्याचा कधी त्यांनी विचार केला नाही. फटक्या तुटक्या कापडावरती शेतीवाडी करणारी माणसं, पाठच उठून पिकाला पाणी देणारी माणसं. मोटर त्यावेळेला कधी कोणाच्या मोठा असायच्या कोणाच्या मोटरी असायच्या ज्याच्या इच्छेनं शक्तीनं जी ती माणूस राबायचा. पण कष्टाला पहिली किंमत देत होती. आता कष्ट हा शब्द इतिहास जमा होणार आहे का काय असं मला वाटायला लागलं. कष्ट हे तुम्ही योगा जिम अमुक तमुक की असली करण्यापेक्षा रानावानात तुम्ही योगदान कष्टाचं जर दिलं तर शरीर दणकट राहतं. हे मला वैयक्तिक वाटतं बरं का. माझा एक का तर कष्ट केल्यानंतर माणूस कधीही हे होत नाही. आणि तुम्ही योगा अमुक तमुक उड्या मारत असताय. पूर्वीच्या काळाला काय कुठे योगा होता का योगा योगासनं वगैरे करायची काय भानगड होती का. तर हे कष्ट केलं म्हणजे त्यात सगळं आलो. आणि बिनकामाचं कोलेस्ट्रॉल वाढते. मग आता आम्हाला आरोग्याची बी ज्येष्ठ नागरिक संघटनेला जागा करून त्यांना पूर्वी असं एवढं अटॅकचं प्रमाण होतं का? हे अजिबात नव्हतं. आता अटॅक कशा कवा तर एखादा 5-25 हजारात एखाद्याला अटॅक आला तर आला. ती बी काय अडाणी माणसं मूठ मारली म्हणायची त्याला. मूठ मारली म्हणायची काय. हां तर पण या अटॅक ही त्यावेळेस संशोधनात नव्हतं त्यावेळेला.
आता काय कसं एवढं प्रमाण आता जी अंधश्रद्धेच्या जोरावरती काय म्हणायचे असं अटॅकनं जर मेलं तर त्याला कोणीतरी मूठ मारली गायची म्हणायची म्हणजे काहीतरी अगोदरी काहीतरी कृत्य केलं पाहिजे असं त्यांना वाटायचं पूर्वीच्या काळी. पण तसा विचार करा, हे 5-25 हजाराचा एखादा कवा तरी कुठेतरी आम्हाला ऐकायला मिळायचं. पण सहसा अजिबात ही कधी अटॅक हा शब्दच पूर्वी नव्हता. अन्नधान्याची टंचाई असायची. अन्नधान्य लोकं पूर्वी उपासमारी होऊन सुद्धा लोक खणखणीत होते. आणि खणखणीत. आताच्या काळामध्ये आता अन्न भरपूर आहे, लोक पोट